दरम्यान शेतकरी संपाचं श्रेय कुणीही एकानं घेऊ नये असं आवाहन प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे। राज्यात पहिल्यांदा शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली, हेच मोठं यश असल्याचंही त्यांनी म्हटलं। तर मुख्यमंत्री लबाड असल्याचा घणाघात बच्चू कडूंनी केलाय। तसंच सदाभाऊंचा शेतातल्या बुजगावण्यासारखा सरकारकडनं वापर केला जातोय अशी टीकाही त्यांनी केली आहे। पाहूया बच्चू कडू यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत। शेतकऱ्यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। आपल्यासोबत यावर बोलण्यासाठी प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू आहेत। कडूजी, मला सांगा, ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळतोय, मात्र ज्या गावातनं या शेतकरी संपाला ठिणगी पडली आणि सुरुवात झाली पुणतांबे, ते शेतकरी या संपातनं बाहेर पडलेले आहेत। काय कारण आहे शेतकऱ्यांमध्ये अशी फूट पडते? तर पूर्णतः ते बाहेर पडले नाही, अर्ध गाव सोबत आहे, पूर्ण गाव बाहेर गेलं असं नाही आहे। पहिले तुम्ही लक्षात घ्या का हा राज्यातला पहिला संप असा आहे, महाराष्ट्र बंद आहे का कधी बाळासाहेब ठाकरेंनी हाक दिली म्हणून महाराष्ट्र बंद होताना पाहिला, कधी विविध मोठ्या राजकीय नेत्यांना हाक दिल्यावर महाराष्ट्र बंद होताना पाहिलं, पण इथं शेतकऱ्यांनी हाक दिली, एक सामान्य कार्यकर्त्यांना, आणि महाराष्ट्र बंद होतं हा खरं तर सगळ्यात मोठा याच्यातलं यश आहे। आपण लक्षात घ्या, हा श्रेय कोण घेता कामा नये, हे शेतकऱ्यांनाच श्रेय आहे। त्यानं जे काही त्याची जे काही आम्ही पाहतो का जी फजिती झाली, त्याच्यावर जे काही अन्याय होत आहे सरकारकडून, व्यापाऱ्याकडून, सगळ्या बाजूने जो चारही इकडून घेरलेला आहे। आपण पाहतोय का एका इकडे संताप, जसं आसूड यात्रा काढली त्याच्यातून वातावरण तयार होतंय, संघर्ष यात्रा असन, आत्मकलेश यात्रा असन, या माध्यमातून आज महाराष्ट्रात एक वातावरण देशात नव्हे तर महाराष्ट्रात निर्माण होतंय। दुसरा आपण पाहतो का दानवेसारखा वानेर तोंडा माणूस, तो सुद्धा जर साले म्हणत असेल तर निवड महाराष्ट्र बंद होऊन नाही, आम्ही यांना बंद करण्याची ताकद आता शेतकऱ्यामध्ये येत आहे। ही नालायकी आहे। तुम्ही सगळ्या नेत्याचे भाजपचे जे वक्तव्य पाहिलं, तो अहिर म्हणतं का जीन पॅन्टवर शेतकरी आंदोलन, मग का चड्डीवर करायचं का? अहिरला लाज वाटायला पाहिजे। अरे साल्या, कापूस जर शेतकऱ्यांना कापूस जर पिकवला नाही ना तर तुला पण चड्डी राहणार नाही, अवस्था येईल, हे अहिरनं विसरू नये। आणि म्हणून अशा पद्धतीचं जे काही वक्तव्य नेत्यांचे येतं ते पॉझिटिव्ह न येता निगेटिव्ह यायला लागले, त्याला मरणाच्या दारात कसं नेता येईल अशा पद्धतीनं जे वक्तव्य येतं त्याच्या विरोधातला हा संताप आहे, लक्षात घ्या। एका इकडे मागणी, जे मोदी सारखा माणूस म्हणतोय 50% नफा धरून भाव देऊ, 15 लाख रुपये आम्ही तुमच्या खात्यात देऊ, अरे 15 लाख काय देताय तुम्ही? आमचे 1 लाख 2 लाख जे कर्ज आहे ते तर द्या, ते तर माफ करा, भाव तर द्या। आणि मग या साध्या साध्या गोष्टी राज्यातल्या सत्ता बदलून पाहिल्यानंतर सुद्धा आपण पाहतोय का बदल होत नाही, त्याचा हा संताप आहे। आणि हा शेतकऱ्याला आपण पाहतोय का एकंदरीत हे सगळं यश जातंय। या देशात आपण भ्रष्टाचार विरोधात पण असंच एक आंदोलन उभं राहताना पाहिलं, मात्र एक खंबीर नेतृत्व समोर आलं नाही की ह्या सगळ्या आंदोलनाचं, या मुवमेंटचं काय होतं ते देशाने पाहिलेलं आहे। शेतकऱ्यांच्या या संपाबाबत, या आंदोलनाबाबत असंच पुढे घडू नये यासाठी आपण नेमकं काय करणार? एक खंबीर नेतृत्व, दिशा दाखवणारं यामध्ये गरजेचं आहे। शरद जोशींचे अनेक शिष्य जे आहेत, जे वेगवेगळे झालेले होते, ते पुन्हा एकदा एकत्र येत आहेत सुकाणू समितीच्या निमित्ताने, तुम्ही त्यामध्ये होता, चांगली गोष्ट आहे। पण आम्ही ते नेतृत्व असायलाच पाहिजे, कार्यकर्ता म्हणून आम्ही निश्चित काम करू, कारण शेतकऱ्यासमोर आम्ही कार्यकर्ताच राहू आहे। विषय असा आहे का नेतृत्व जरी नसलं तरी आता सुकाणू समितीच्या माध्यमातून एक नेतृत्व निश्चितच समोर आल्याशिवाय राहणार नाही आणि पुऱ्या देशाला दिशा देईल अशा प्रकारचं महाराष्ट्रात आता घडल्याशिवाय राहणार नाही, आणि त्याची ही आम्ही पाहतो सुरुवात आहे। या संदर्भातली काही बैठक होणार आहे का? पुढचा तुमचा रोडमॅप कसा असणार आहे त्याबाबत काही चर्चा झालेली आहे? 8 तारखेला जमलंच तर नाशिकला एक बैठक होईल, एक परिषद होईल, आणि तिथून पुन्हा समोरची रणनीती आखल्या जाईल। आपण वारंवार बघतोय जेव्हापासून हा संप सुरू झालेला आहे, जे कॅबिनेट कृषी मंत्री आहेत हुंडकर, ते कुठंच दिसत नाही आहेत, परंतु राज्यमंत्री ज्यांना जास्त अधिकारही नाही आहेत असे सदाभाऊ खोत यांना सतत सरकारकडनं पुढं केलं जातंय। सरकारचा काय नेमका डाव आहे असं तुम्हाला वाटतं? कसं शेतात बुजगावणं असतं ना, तशा पद्धतीचा खोदचा वापर केला जातो। म्हणजे हा म्हणाले मंत्री आहे पण वापर बुजगावण्यासारखा केला जातोय, ते खेदाची गोष्ट आहे। हुंडकर सारखा कृषी मंत्री त्यांना समजत नाही अशातला भाग नाही आहे, पण हुंडकरचं बुजगावणं काम करून नाही राहिलंय, म्हणून ते खोदचं बुजगावणं लावणं सुरू आहे। ही जी एका खेळी जे मुख्यमंत्र्याकडून खेळलं जातं, वाटतं शेतकऱ्यासोबत राजकारण मुख्यमंत्र्याने करू नये, केलं तर मग तुमच्या सत्तेत नागर घातल्याशिवाय राहणार नाही शेतकरी, निश्चित। परंतु हेही आपण डावलून चालणार नाही की शेतकरी नेते जे आहेत त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी आज दिशाहीन झालेली होती ही सगळी मुवमेंट, त्याला दिशा देण्याचं काम तुम्ही सर्वजण एकत्र करून करणार? माझं म्हणणं राजकीय महत्वाकांक्षा असलीच पाहिजे, ते काय शेतकऱ्याच्या पोरानं करावं नाही का?
शेतकऱ्यासाठी लढणाऱ्या नेत्यांना काही आमदार खासदार व्हायचं नाही असं म्हणायचं आहे का? त्यांना असलीच पाहिजे, पण ते प्रामाणिकता असली पाहिजे. माझं म्हणणं आहे महत्वाकांक्षा ठेवणं काही चूक नाही आहे, पण ती प्रामाणिकता आणि इमानदारी आणि ते कष्ट त्यांना ओतले पाहिजे, तेव्हा त्यांना ते ठेवली तर काही हरकत नाही. सरकार आजही म्हणते महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे, संपाची हाक दिलेली आहे. सरकार म्हणते की काही असंतुष्ट प्रवृत्ती याला कारणीभूत आहेत. काही लोकांना असं वाटते की हे संप हे आंदोलनं संपूच नाहीत आणि त्या हिंसा भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. काय उत्तर द्याल सरकारला? दादा, आत्मपरीक्षण खरं तर तुम्ही असंतुष्ट आहे लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी आत्मपरीक्षण करावं. तुम्ही असंतुष्ट लोक येऊन हे आंदोलन करतोय असं जे म्हणत असाल तर मग मंत्रालयात जे मारलंय पोलिसांनी ते कोणाचे आत्मे होते? यांचेच हात होते ना. दानवेसारखा एखादा लबाड माणूस चाले म्हणतं हे असंतुष्ट नाही आहे, ही नालायकी नाही आहे. मुख्यमंत्र्यांना याचा तपास केला पाहिजे आणि वाटेल तसं बोलू नये. लक्षात घ्या का तुम्ही त्याला सावराच्या ऐवजी जर टवाडक्या करत असाल तर मग तुमच्या टायके फोडू ना आम्ही. सरकारने मागे 2 दिवसापूर्वी जी बैठक झाली त्यामध्ये काही निर्णय घेतलेले आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्याला कर्जमाफी, हमीभावपेक्षा कमी भाव दिला तर गुन्हा दाखल करू. तुम्हाला काय वाटतं हे जे निर्णय झालेले आहेत यावरती हा संप मिटेल? बिलकुल लबाड आहे. मुख्यमंत्री एवढे लबाड बोलले त्याची काही हद नाही आहे. पहिले काय म्हटलं त्यांनी, राज्य कृषी मूल्य आयोग निर्माण करू. तो केव्हाचाच झाला आहे, तुम्हाला माहिती आहे. त्याची अंमलबजावणी होत नाही हे तितकंच खरं आहे. समितीचा आपण राज्य कृषी मूल्य आयोग निर्माण केला, तो केव्हाचा झाला ना आता बोंबलत असेल तर काही अर्थ आहे का? 1943चा अधिनियम आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचा, का तिथं सरळ त्या अधिनियमात असं म्हटलं आहे का बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा जर कमी भाव विकला माल गेला तर त्या बाजार समिती बरखास्त करण्याचा अधिकार आहे, त्या कायद्यातच आहे. माझा मुख्यमंत्र्याला थेट प्रश्न आहे का जर तुम्ही कायदा केला, कायदा झाला का बाबा बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा कमी भावानं एखाद्या व्यापाऱ्यानं ते खरेदी केलं आणि तुम्ही त्याला फौजदारी गुन्हा दाखल केला, समजून घ्या व्यापाऱ्यानं उद्या ते खरेदी करणंच बंद केलं, मग माल कोण घेणार आहे? तुमचे काय आजोबा घेणार आहे का? तुम्हाला माल घ्यायची व्यवस्था करावं लागेल ना. आज भुईमुगाच्या हमीभाव भेटत नाही. तुरी फक्त तेवढी समोर आली, तुरीवर जे काही आम्ही बोललो आंदोलन केलं त्याच्यानं तूर खरेदी केंद्र सुरू झाली. पण आज मी मोदीच्या गावाला जाऊन आलो, काल गुजरातला जाऊन आलो, तिथं भुईमुगाले भाव किती आहे? 3000, हमीभाव काय 4000. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा तेच होत आहे. भुईमुगाला कुठं हमीभाव भेटत आहे? कारण सरकारचा हस्तक्षेप नाही आहे, सरकारनं खरेदी केंद्र सुरू केले नाही. तुम्हाला खरेदी केंद्र सुरू करावंच लागेल कायदा जरी केला असेल तरी. पण असं वायफळ इतक्या मोठ्या अभ्यासू माझं ते मित्र आहे, जवळचे आहे आणि मी त्यांना खूप मानतोय व्यक्तिशः पण इतक्या मोठ्या माणसांना असं वायफळ बोलत असाल तर मला विश्वास उडतो. हो, देवेंद्र फडणवीसचं नाव घेताना माणूस थोडंसं छाती उभारून याची आता ते दबतंय. त्यांनी असं वायफळ बोलू नये किमान तरी. आणि मग राहिला अल्पभूधारक अत्यल्पभूधारक हे नाटकं बंद करा. तुम्ही रकमेवर आधारित कर्जमाफी करा, एकरावर आधारित करू नये. ठीक आहे. शेवटचा प्रश्न विचारतो. एक शक्यता अशीही वर्तवली जाते की एकदा पावसाला सुरुवात झाली की जो सर्वसामान्य शेतकरी आहे तो मशागतीच्या कामाला लागेल, आंदोलनाची धग जी आहे ती तशी राहणार नाही. धग कमी झाली तरी आम्ही आहे ना इथं जिवंत, आम्ही ते करू ना त्या पद्धतीने. काय असेल पुढची पावलं तुम्ही? त्या 8 तारखेला ठरवेल. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते बच्चू कडू आणि 8 तारखेला एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत या आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहे. कॅमेरा पर्सन आणि संगारेसोबत ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई.